नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल चव्हाण ॲग्रो बुस्टर या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण आल्याविषयी माहिती घेणार आहोत की हा जो मी पूर्ण जो प्लॉट बघताय आल्याचा, तो संपूर्ण कुठेही एकही पॉईंट न होता संपूर्ण यशस्वीरित्या कसा पार पडला हे आपण जाणून घेणार आहोत आज. तरी ते कुठेही तुम्हाला आल्यामध्ये सड वगैरे पॉईंट दिसणार नाही किंवा निमोनिडचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही. तर त्यासाठी काय गरजेचं आहे की आज तुम्ही सगळा प्लॉट बघू शकता. फुटवे बघा, फुटवे. तर आल्याच्या चांगलं नियोजन सुरुवातीपासून असणं भरपूर महत्वाचं आहे. तुम्ही आलं लागवडीपासून नांगरडीपासून 2 वेळा नांगरट करून शेणखत मळे वगैरे योग्यरित्या त्याचे योग्य प्रमाणात टाकून बेडमध्ये व्यवस्थितरित्या मसाला वगैरे पेरल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित नियोजन ठेवलं तर योग्य प्रकारे असा प्लॉट डेव्हलपिंगचं काम चांगलं करता येतं. आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून नियोजन करताना 2 भरी 4 आळवण्या मसाला म्हणजे आलं लागण करताना मसाला पेरणे वगैरे अशा बारीक सारीक बऱ्याच गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वेळेवर फवारणी करणं, ढगाळ वातावरणात वेगळी फवारणी, स्वच्छ वातावरणात वेगळी फवारणी, वेळोवेळी फवारणी आणि कीट व रोगांचे व्यवस्थित नियोजन केल्यास आपल्याला पानांवर करप्याचं नियंत्रण व्यवस्थितरित्या ठेवता येतं. हा जो आपण प्लॉट बघतोय या प्लॉटची लागण आहे 15 मे 2025 आणि आज दिनांक आहे 13 सप्टेंबर 2025. आज या प्लॉटला 115 दिवस पूर्ण झालेत. तर 115 दिवसांमध्ये भरपूर काही प्लॉटमध्ये बदल झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता.